बीड पोलिसांची जातीय वाद विरोधात मोहीम पुकारण्यात आलेली आहे। बीडकरांना जातीय वादाला बळी न पडण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे। पोलिसांनी व्हिडिओ शेअर करत आवाहन केलंय। बीडकरांना जातीय वादाला बळी न पडण्याचं पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे। पोलिसांनी या संदर्भातला व्हिडिओ शेअर केलाय। जातीय विरोधी या ठिकाणी मोहीम राबवण्यात येते। बीडकरांना जातीय वादाला बळी न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे। बीड पोलिसांची जातीय वाद विरोधात या ठिकाणी मोहीम पुकारण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये लोक जातीवाद करत आहेत। तुम्हाला जातीवाद मान्य आहे का? आमची कोणती जात आहे? जातीवाद चालत नाही असं लिहिणार की नाही? टॅगलाईन लिहिणार की नाही? लिहिणार की नाही? बीड जिल्ह्यामध्ये लोक जातीवाद करत आहेत। तुम्हाला जातीवाद मान्य आहे का? आमची कोणती जात आहे? जातीवाद चालत नाही। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। विकास, बीड पोलिसांकडून आता जातीय वाद विरोधात मध्ये मोहीम आता या ठिकाणी राबवण्यात येत, काय अधिकची माहिती? नीलम, शीतल कुमार बल्लाळ हे बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत आणि त्यांचाच हा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावरती व्हायरल होत आहे। बीड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बशीरगंज एक भाग आहे। याच बशीरगंज भागामध्ये ते पेट्रोलिंग करत असताना या ठिकाणी काही नागरिक जे आहेत ते जमा झालेले होते आणि याच नागरिकांशी संवाद साधताना हा त्यांचा व्हिडिओ एका व्यक्तीने शूट केला होता आणि तो सोशल माध्यमावरती व्हायरल केला होता। निश्चित हा जो व्हिडिओ आहे त्याच्या सगळीकडनं कौतुक केलं जात आहे, कारण की पोलिसांची कोणतीही जात नाही, पोलिसांची जात म्हणजे खाकी आहे असं स्पष्ट उल्लेख जो आहे तो या ठिकाणी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ करताना पाहायला मिळत आहे। कारण की ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दरम्यान अहमदनगर आणि जो महामार्ग होता, राष्ट्रीय महामार्ग, तो रोखण्यात आला होता आणि या ठिकाणचं नियंत्रणात मिळवण्यासाठी स्वतः शीतल कुमार बल्लाळ जे आहेत ते राष्ट्रीय महामार्गावरती उतरलेले होते। त्या दरम्यान देखील त्यांनी ही परिस्थिती एकदम हाताळलेली होती, चांगल्या स्वरूपात हाताळलेली होती आणि या ठिकाणी त्यांनी त्यांचे कौतुक जे आहे ते केलं जात होतं। अशातच हा सध्या व्हिडिओ जो व्हायरल होत आहे तो निश्चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल, कारण की पोलिसांची कोणतीही जात नाही, आमची जात म्हणजे खाकी आहे असं या ठिकाणी ते म्हणत आहेत। सध्या जर पाहिलं तर निश्चितच बीड जिल्ह्यामध्ये जातीय रंग जो आहे तो सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पाहायला मिळत आहे। जातीय द्वेष, तेढ निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर कोणत्याही आरोपींना सुटलं जाणार नाही, कुठल्याही आरोपीची जात पाहिली जाणार नाही, पोलिसांची जात केवळ खाकी असल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे। त्यामुळे निश्चितच धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।